नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गावच्या पद्धतीने झणझणीत अशी सुकट बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा ही बारीक सुकट घेतलेली आहे. तर हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. ही सुकट पहिली भाजून पण घेतात, पण मी न भाजता तर हिला धुणार आहे स्वच्छ आणि एक 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे काय रेती वगैरे असेल ना तर निघून जाईल. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी ठेवले बघा, याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल 1 ते 1.5 चमचा टाकायचं. ते 1 चमचा टाकलेलं आहे आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरे चांगले तडतडून देऊया. त्याच्यामध्ये बघा 2 कांदे मोठ्या आकाराचे ते बारीक कापून घेतले. तुम्ही उभे कापून घेतले ना तरी चालतात. सुकटीला कसं जास्त करून सुकट बोंबलाला ना कांदा जास्त असावा. आता हा कांदा पण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा असा भाजून घ्यायचा. ह्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग, थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये बघा 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडंसं आलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, पण अशामुळे काय होतं चव छान लागते. आम्ही अशाच पद्धतीत करतो. खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने मी करून बघते. आता त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटर बघा बारीक कापून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिनिटभर आपण भाजून घेऊया. परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा 2 कोकमचे तुकडे. गॅस आता बारीक करते. आपण सगळं मिडियमवर गॅसवर केलं होतं. चवीनुसार मीठ, सुकटीला मीठ असतं त्याप्रमाणे तुम्ही टाका चवीनुसार बघून. आणि मिरची पावडर आहे तिखटाप्रमाणे टाका. 2 चमचे टाकलेले आहेत. आता हे चांगलं आपण परतून घेऊया बारीक गॅसवर. अशा पद्धतीत बघा परतून घ्यायचं. बघा किती मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, त्यामुळे काय होतं चव छान येते सुकटीला. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि सुकट बघा 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहे, कारण त्यात खडे असते, ती रेती असते. नीट करायची स्वच्छ आणि मग 2 ते 3 पाण्याने धुवून थोड्या वेळ भिजत घालायचे. 10 मिनिटं तरी मी भिजत घातलेली आहे बघा. ते परतून घेते. ह्याच्यामध्ये मिडियम गॅसवर मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅस आहे. आता मिडियम गॅसवर एक आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. झाकून ठेवली होती बघा सुकट. अशा पद्धतीत झालेली आहे, मस्त होती. तुम्ही वरून कोथिंबीर थोडी टाकली तर चालेल, मी अगोदरच टाकली होती. त्यानं काय होतं सुकटीमध्ये चव मुरते. बघा किती मस्त झालेली. आणि थोडीशी ओलसर ठेवायची, एकदम अशी सुकी करायची नाही. मग तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपातीबरोबर खाऊ शकतो. जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.